मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. कर्मसन्यास योग. श्री भगवान श्रीकृष्णांनी 4थ्या अध्यायात ज्ञानमार्गाची प्रशंसा केली व ते अर्जुनास म्हणाले, तू कर्ममार्गाचे आचरण कर व युद्धास उभा राहा. या अध्यायात भगवान स्पष्टपणे म्हणतात की निष्काम कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेयस्कर आहे. निष्काम कर्मयोग म्हणजेच कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत राहणे हे नेहमीच श्रेयस्कर राहते. श्री ज्ञानदेवांनी भगवान असे का म्हणतात याचे कारण संयुक्त दिले आहे. कर्मयोग आचरण्यास अत्यंत सुलभ व मोक्षफलदायी आहे. ज्ञानयोगाला साधन चतुष्टयाची आवश्यकता असल्याने तो मार्ग कठीण आहे. ज्ञानयोगाला साधन चतुष्टयाची आवश्यकता म्हणजे सत्य, संयम, इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण व वैराग्य या 4 गोष्टींची साधना केल्यामुळे हे आपल्याला प्राप्त होते. पण त्यामुळे हा मार्ग कठीण वाटतो. सामान्य लोकांना कर्ममार्ग सोपा व योग्य असा आहे. या अध्यायात निष्कर्म स्थितीची उद्बोधक चर्चा आली आहे. निष्कर्म म्हणजे आळशी बनवून काही न करता स्वस्थ बसणे किंवा नुसते बसून राहणे नसून स्वतःच्या आकर्तेपणात यत्किंचितही बिघाड न होऊ देणे ही खरी निष्कर्म स्थिती आहे. कर्मयोगाचे नीट आचरण न करता जो कर्मसन्यासाच्या नादी लागतो त्याला कशाचीच प्राप्ती होत नाही. निष्काम कर्मयोग आचरण करण्यासाठी चित्रातील भ्रांती नाहीशी होऊन मन गुरु उपदेशाने शुद्ध होऊन जाते. त्या आत्मस्वरूपी स्थिर होणे आवश्यक आहे. ज्ञानाने मनाची शांती नष्ट होते. कर्मे धर्मानुरूप होतात. अहंकार नाहीसा होऊन साधक शुद्ध मनाचा होतो. ज्ञानयोगी सकाम कर्मे करताना दिसतो, म्हणूनच त्याला अमर्याद शांती प्राप्त होते. संपूर्ण जगचे सुखमय असे दिसते. अशा ईश्वरसम झालेल्या पुरुषाला कशाचीही आसक्ती नसते. उत्पत्ती विनाशाची दाद नसते. सगुण रूप धारण करून क्रीडा करीत असतानाही त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आरोप करतात. ज्ञानी लोकांचे मन कोणातच भेद नसतो. तरीही ते लौकिकात रमतात. संसारी लोकांना त्यांची ओळख पटत नाही. ज्ञानी लोकांचे इष्ट अनिष्ट गोष्टीने सुखदुःखांचे विकार उत्पन्न होत नाहीत. इंद्रियांचे दास बनत नाहीत. अज्ञानी जीव मृगजळाप्रमाणे असणाऱ्या विषयामागे धावतात व दुःख भोगतात. ज्ञानी लोक विषयांना विषयवत मानून त्यापासून दूर राहतात. त्यात रममाण होत नाहीत. ते महाबोधातच रममाण होतात. असे श्री ज्ञानदेवांनी ज्ञानी पुरुषाचे वर्णन केले आहे. महाबोधाची अक्षय परम निस्सीम स्थिती कामनारहित वैराग्यवान पुरुषासच प्राप्त होते. ते देहात असतानाच साक्षात ब्रह्म झालेले असतात. योगी लोक वैराग्याने अंतःकरणातील विषय काढून यम, नियम, प्राणायाम यांच्याद्वारे मनाच्या वृत्ती अंतर्मुख करून मनाच नाहीसे करून टाकतात. त्यांच्यामुळे मनातील सांसारिक वासनावृत्ती अहंकारादींचा नाश होतो व साधक ब्रह्मरूपी होऊन जातो. योग मार्गाचे वर्णन ऐकून अर्जुन विस्मित झाला व हा मार्ग अधिक स्पष्ट करून सांगण्याची भगवंतांना विनंती करू लागला. श्री ज्ञानेश्वर महाराज.